तर घोडबंदरची वाहतूक कोंडी पाहता आता टायर किलर हा नवीन पर्याय जो आहे तो प्रायोगिक तत्वावरती लावण्यात येणार आहे. काय नेमकी यामागची संकल्पना आहे? कशाप्रकारे हे आपण अंमलात आणणार आहात? सुरुवातीला काही ठिकाणी आपण प्रायोगिक तत्वावर हे आणतोय. काय झालं की 3 आणि 4 आणि 5 तारखेला जी ठाणे घोडबंदर रोडवर जी वाहतूक कोंडी झाली होती, ती काही विशिष्ट ॲक्सिडेंट्समुळे झाली होती. पण ते जाम काढता लोकांनी रॉंग साइड जास्त ड्राईव्ह केलं आणि वेळोवेळी सांगूनही त्यांनी ऐकत नव्हते आणि तो खूप त्रास होत होता. त्यासाठी एक उपाय म्हणून त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर आपण टायर किलर्स आणतोय, की त्याच्यात कोणाला बोलायची गरजच नाही पडणार. जे रॉंग साइड जातील त्यांचे टायर ते किल करणारं डिव्हाइस असणार आहे. त्याच्यामुळं तिथे मॅनपॉवर द्यायची गरज नाही पडणार आहे. फक्त आपण त्या ठिकाणी त्याच्या पूर्वी काही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स असतील, की पुढे टायर किलर आहे, वन वे आहे, त्या ठिकाणी जाऊ नये. तसेच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते टायर किलर बसवणार आहे त्यावर पुरेसा प्रकाश झोत असेल आणि जवळपास त्याच्या सीसीटीव्ही मध्ये ते कव्हर झालेलं असेल. अशा प्रकारे त्या लावण्याची पुढची योजना आहे. तर साधारण किती भागांमध्ये हे वन वे आपण करणार आहात? काही या बाबत काही उपाय म्हणजे आता प्रायोगिक तत्वावर पहिले एक्सपेरिमेंटल बेसिसवर आपण स्टेशन एरिया जो आहे, ज्या ज्या ह्याच्यात की भरपूर रॉंग साइड ड्राईव्ह करतात, ऑटोवालेज आहेत, इतरही वाहनं आहेत जी की रॉंग साइड ड्राईव्ह करतात. तर त्यांच्यासाठी आपण प्रायोगिक तत्वावर पहिले हे हे करतोय आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर मग आपण ठाणे घोडबंदर रोडवर येतोय. तर हे टायर किलर बसवल्यानंतर कशाप्रकारे वाहतूक कोंडीतून मुक्तता ठाणेकरांची होईल? कसं काय असेल नेमकं? नेमकं याच्यातनं जे रॉंग साइड ड्रीव्ह होतात त्याच्यामुळे जंक्शन्स हे होतात. जे जंक्शन्स ज्या लेननं विड्रॉ व्हायला पाहिजेत ते रॉंग साइड ड्रीव्ह करून आल्यामुळे ते जंक्शन जाम होतात. एकदा जे माउथ ओपन पाहिजे त्याच्यावर जर रॉंग साइड ड्रीव्ह करून व्हेकल आल्या तर ऑलरेडी त्या म्हणजे सिंपल आहे, तोंडात आपण काहीतरी ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण परत दुसरा घास खाऊ शकणार नाही किंवा खातो तर तो थोडासा जातो. तर पूर्ण घास खायचा असेल आपल्याला तर आपलं पहिले तोंड क्लिअर असलं पाहिजे. तसंच जंक्शनचंही हे आहे की पहिले जंक्शन क्लिअर राहणं. जंक्शनचे जे एंट्रीज आहेत, एक्झिट्स आहेत, एंट्रीज त्याला कायम जाम राहणार, पण जे जंक्शनचे एक्झिट्स आहेत ते एक्झिट्स क्लिअर ठेवले तरच एंट्रीज सुखकर होणार आहेत. त्यासाठी याचा खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायदा होणार आहे. सर ठाण्यामध्ये मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच अंतर्गत आपण रात्रीच्या वेळेस काही वाहतुकीमध्ये बदल करत असतात. तर काय नेमके बदल असणार आहेत? ठाणे घोडबंदर रोडवर कापूरबावडी ते नागला बंदर या दरम्यान 3 ते 4 ठिकाणी गर्डर लॉन्चिंगचे काम चालू आहेत. रिलायन्स आणि जे कुमार ह्या एजन्सीज ते करतायत. त्या दरम्यान आपल्याला किमान एक लेन मेन रूटची आणि एक लेन आपल्याला सर्व्हिस रोडवरची त्या बाउंडची वापरायला मिळणार आहे. त्याच्यामुळं कंजेशन असणार आहे, पण आपण कम्प्लिटली कोणतीच वाहतूक थांबवणार नाही. त्याला डायव्हर्ट करून प्रॉपर फ्लो मध्ये ठेवणार आहोत. कशाप्रकारे हे डायव्हर्जन असणार आहे? म्हणजे सर्व्हिस रोड आणि उजव्या बाजूचा सर्व्हिस रोड आणि डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड अशा प्रकारे सर्व्हिस रोडवर छोट्या वाहनांची आणि बसेसची वाहतूक होईल आणि मेन रोडवर जो हेवी व्हेकल आहे तो मेन लेन मधला जो ऑपोजिट साईडचा जो रस्ता आहे किंवा ऑपोजिट लेनिंग जे आहे त्याच्यावरची एक लेन एक्स्ट्रा याच्यासाठी घेतल्या जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.